श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आपला आजचा व्हिडिओ आहे गुढीपाडव्याला काही केले नाही तरी चालेल, पण तुळशीच्या काडी इथे ठेवा, वर्षभर धनाची कमी भासणार नाही. तर पाहूया ती काडी कुठं ठेवायची आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं. मराठमोळी माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारतात. यामुळे खास पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते. असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणे, नवीन वाहन खरेदी करणे, नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी कार्य केली जातात, कारण की हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी सोने खरेदी करायला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. पण ज्यांना सोने खरेदी करणे शक्य नसेल त्यांनी 30 मार्च 2025 म्हणजेच रविवार आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी ही एक वस्तू खरेदी करून आणायची आहे. ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल, आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मी घरामध्येच ती स्थायी स्वरूपामध्ये वास करेल. तर ही वस्तू कोणती आहे, ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे, त्या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे याविषयीची पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करू शकणार नाही. हिंदू पंचांगानुसार प्रतिपाद तिथी 29 मार्च 2025 रोजी दुपारी 4:27 सुरू होत आहे ते 30 मार्च 2025 रोजी दुपारी 12:49 संपेल. या दिवशी मराठी शिक्षक संवाद 1947 सुरू होईल. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे. संध्याकाळी 5:54 असेल. या शुभ योगामध्ये केलेले कार्य यशस्वी होतात आणि ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळतो. गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेल्या आहेत. हिंदू धर्मातील पौराणिक कथानुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचा समज आहे. त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो आणि हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अजून एक पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येमध्ये ते परतले, म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी गुढी उभारली होती अशी देखील एक संकल्पना आहे. या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दारिद्र्यता गरिबी लागण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचे आहे. उठल्यानंतर आपल्या घराच्या अंगण वगैरे स्वच्छ करून त्यावर काही घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर स्नान वगैरे करून आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. देवपूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी 10च्या आत गुढी उभा करायची आहे. घरातील गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते. त्यावरती चांदी, तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो आणि त्यावरती स्वास्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्याने तसेच लिंबा आणि आंब्याच्या पानांनी आणि फुलांनी सजवली जाते. त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते. गुढी लावल्यानंतर त्यांची पूजा केली जाते. घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते. गुढीवरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल त्या कळशावरती
ज्या वेळेस सूर्याची कोवळी किरणे पडतात, कोवळी किरणे परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात, त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे तो सकाळी 10च्या आतच तुम्हाला करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा देखील खूप फलदायी ठरत असते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळेस करा. सकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण घरासमोर गुढी उभारतो, त्यावरती पुरणाची पोळी नैवेद्य अर्पण करतो, त्यावेळी या उपायासाठी जी वस्तू आहे ती तुम्हाला आणायची आहे. ती वस्तू म्हणजे कमळाचे बीज. कमळाचे बीज ते आहे तर ते तुम्हाला कुठेही फुलाच्या दुकानामध्ये मिळून जाईल. सुकलेले नाही तर ओलं आपल्याला कमळाचे बी असतं तर ते त्यापासून कमळाचे फूल तयार होतं, ते बी तुम्हाला खरेदी करून आणायचे आहे. तर पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदीची खरेदी आपण करतो, पण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करून आणू शकतो. परंतु हे जे बी आहे तर ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही. आदल्या दिवशी दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्हाला कमळाचे बीज मिळाले तर तुम्ही ते अगोदरच्या दिवशी किंवा कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही करून आणू शकता. कारण की गुढीपाडव्याच्या दिवशीच आपण त्यावर ते सेवा करणार आहोत. त्यामुळे पाडव्याच्या अगोदर तुम्ही खरेदी करून आणल असाल तर देखील चालेल, त्याच दिवशी खरेदी करून आणावं असं काही नाही. तर आपल्या घरातील गुढी उभारल्यावर मग आपल्याला देवासमोर बसून हा उपाय करायचा आहे. तर सकाळीच आपल्याला देवपूजा केलेली असणार, त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार. मग आपल्याला एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायचे आहे. कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो. आता हा जो दिवा आहे तर तो आपण प्रज्वलित केलेला आहे, तो दिवसभर सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो, त्यामुळे दिवा आहे तो अखंड सुरू असायलाच हवा. आता त्यानंतर आपल्याला हे जे कमळाचे बीज आहे तर ते घ्यायचे आहे. ते तांब्याच्या तामणामध्ये ठेवायचे आहे. त्यावरती पाण्याने पंचामृत आणि परत पाण्याने पंचामृत नसेल तर दूध आणि अभिषेक करायचा आहे. त्यानंतर कमळाचे हे बीज आहे तर स्वच्छ धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे आणि परत त्याच तामणामध्ये किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता. त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि पाणी घ्या. मदतीने स्वास्तिक हे शुभचिन्ह आहे काढायचं आहे. काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मुठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत. त्याला आपण अक्षदा असं म्हणतो. तुटलेले फुटलेले घेऊ नका. साबूत तांदूळ असावेत व ते इतर उपायांसाठी वापरलेले तांदूळ नसावेत. चांगले नवीन असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्या घरातील धान्यातील मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. अगदी छोटंसं कापड आहे तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. छोट्याशा कापडावरती आपल्याला अंथरल्यानंतर त्यावरती हे कमळाचे बीज तुम्हाला ठेवायचे आहे. सोबतच आपल्याला अजून 2 वस्तू त्यामध्ये ठेवायचे आहे. तुळशीची वाळलेली काडी आणि आपल्याला या बीज आहे तर त्यासोबतच तुळशीची वाळलेली काडी ठेवायची आहे. तुळस ही देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुळशीची सुकलेली काडी आपल्याला त्यासोबत ठेवायची आहे. त्यासोबतच आपल्याला 7 अख्खे मिरे ठेवायचे आहेत. जे स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे असतात ते 7 अख्खे मिरे घ्यायचे आहेत. मिरे कशासाठी ठेवायचे तर ते मिरे हे आहेत तर ते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला केला प्रवेश करू देत नाहीत. त्यामुळे या दोन्ही वस्तू कमळाच्या बी सोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायच्या आहेत. आता या सर्व वस्तूवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून अभिमंत्र करायचा आहे. त्यांची प्लेट आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे. त्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेले आहे. ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला 108 वेळा गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम पठण करायचे आहे. बघा, विष्णू सहस्त्रनाम पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकतात. दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा करायची आहे.
गायत्री मंत्रासोबतच तुम्हाला सेवा केल्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित होतील. त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथेच ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर घरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे. एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे दिवा जर विझला तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हापर्यंत तुम्हाला ह्या वस्तू देवी लक्ष्मी समोरच ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर दिवे लावणीला आपण त्यावेळेस परत या सर्व वस्तूंना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण या सर्व वस्तू ठेवल्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहे. जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर तिथे ही पोटली बांधायची आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने ही पोटली बांधायची आहे. घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्रीहरी विष्णूला देखील प्रिय आहेत. त्यामध्ये आपण जे कमळाचे बी ठेवलेले आहे त्याला आपण कमळ बी सुद्धा म्हणतो. तर कमळाचे बीज आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचा आसन मानलं जातं. त्यामुळे या बी सोबतच आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवलेली आहे जे लक्ष्मीचे एक स्वरूपच आहे. आणि त्यासोबतच 7 अख्खे मिरे ठेवलेले आहेत जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात. ती पोटली बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो. वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे, नक्कीच करून पहा. यासोबतच जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बांधायची असेल तर ती पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या कुठे व्यवसाय असेल तर तिथे या प्रकारे ही पोटलीची आहे तर ती बांधू शकता. घरामध्ये जर बांधायचे असेल तर घरामध्ये वेगळे आणि व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी बांधायचे असेल तर तिथे देखील तुम्हाला वेगळी पोटली म्हणजे वेगळं बीज खरेदी करून आणावं लागेल. तर बघा ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला त्याच दिवशी खरेदी करणं शक्य होणार नाही. त्यासाठी व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे. तुम्ही गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही ही जी वस्तू खरेदी करून आणू शकतात. कोणत्याही आहे तर ती स्थिर राहावी, अखंड राहावी यासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे. लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुमच्या घरावरती राहील असा हा उपाय नक्कीच करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. सोबतच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.